नमस्कार. आज ना मला असं जाणवतंय की माझ्या चॅनलमध्ये ना गेले 2-3 दिवस झालं काहीतरी गडबड झालेली आहे. त्याच्यामुळे ना माझ्यानंतर सबस्क्रायबरला पण नोटिफिकेशन नाही जात आहे आणि मला चॅनलला व्ह्यूज पण नाही येते. म्हणजे जिथे 3-4 हजार तरी प्रत्येक सिरियलला व्ह्यू यायचे तिथे 100, 200, 300वर चालले. तुम्ही चेक करू शकता चॅनलला. काहीतरी इश्यू झाला आहे आय गेस चॅनलवरती. जर अजून हेच असं राहिलं, अजून 1-2 दिवस मी ट्राय करेल दिवाळीचे. जर असंच राहिलं तर मी नवीन चॅनल सुरू करायला जाईल, कारण की मग काही यूज नाही आहे. एवढी मेहनत करून पुन्हा चॅनल डाऊन होणं माझ्याच बाबतीत का होतंय मला माहिती नाही, पण ठीक आहे, जाऊ दे. आजचा एपिसोड बघूया. नमस्कार. इंद्रायणीच्या आजच्या भागात आपण बघूया. इकडे अधोक्षज प्रयत्न करत असतो की मी हे सगळं काही व्यवस्थित पार पडेल, म्हणून तो जोरजोरात स्वतःहून भाषण द्यायला लागतो. मी अधोक्षज महाराज दिग्रजकर आहे आणि मी तुमच्या समोर उभा राहिलो आहे कारण की मी जनतेचा सेवक आहे. तेवढ्यात तिथे इंदू येते आणि म्हणायला लागते, असं हार मानू नको, बोल बोल, जे शब्द येतील ना ते तुला बोलायला पाहिजेत. थांब जरा, मी तुझी हिंमत वाढवते, मी गोपाळ बनते आणि तुला प्रश्न विचारते. तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे, तू ही प्रश्न विचार, म्हणजे कसं मजा येईल ना. तेव्हा इंदू म्हणायला लागते, मला सांगा अधोक्षज दिग्रजकर, तुम्ही आता पूरग्रस्तांना जी मदत केली आहे त्याच्या मागे तुमचा हेतू काय होता? याच्यामुळे तर गावाचं काही कल्याण झालं नाही ना. तेव्हा तो म्हणायला लागतो, कसं आहे माहिती का, हे सगळं समाजसेवेसाठी केलं आहे आणि त्याच्यासाठी मला नाही वाटत की मी काय चुकीचं वागलो आहे आणि याचं मला कोणाला उत्तर द्यायची गरज नाही. तेव्हा इंदू त्याला अडवते आणि म्हणते, अधोक्षज तुला असं बोलून चालणार नाही, नाहीतर तो गोपाळ आहे ना तो याचं भांडवल करू शकतो. तेव्हा तुला वेगळा विचार करायला पाहिजे. तेव्हा तो विचारतो, इंदू मी काय बोलू ग? तेव्हा ती म्हणायला लागते, अरे तुला जे आठवण येईल ते बोल, कारण की विचार तुझे असायला पाहिजेत. तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे, हे सगळं मी समाजसेवेसाठी केलं आहे आणि समाजसेवेसाठी सगळ्यांनी तत्पर असायला पाहिजे. तेव्हा इंदू म्हणते, बरोबर आहे, आता मी तुला अजून काही प्रश्न विचारते. तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे, तुम्ही प्रश्न विचारू शकता, मी गावाच्या भल्याचाच विचार करतोय. इकडे त्या दोघांचं प्रश्नमंजुषा सुरू झालेली असते, तर दुसरीकडे मोठ्या बाईंनी मोहितला कॉल केलेला असतो. तेव्हा ते म्हणतात, काय मोहितराव, तुमचा उभा केलेला कॅन्डिडेट कसा आहे? तेव्हा तो म्हणतो, तुमचा? मोठ्या बाई, तुम्ही तर लगेच हात झाडून टाकले हो. तेव्हा ते म्हणतात, तसं नाही, तुम्ही काय मला विचारून सगळीकडे बॅनरबाजी केली होती का? तेव्हा तो म्हणतो, या बॅनरबाजीचा आपल्याला उपयोगच होणार आहे. तेव्हा ते म्हणतात, तुम्हाला तर माहिती आहे ना, गावामध्ये सगळीचकडे इकडे अधोक्षज आणि इंद्रायणीची हवा आहे, त्याच्यामध्ये तुम्ही अशी बॅनरबाजी करून मला नाही वाटत फारसा काही उपयोग होणार नाही. तुम्ही हे सगळं उगच केलं आहे. तेव्हा तो म्हणतो, तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला तर सत्ता हवी आहे ना, मग सत्ता हवी असेल तर सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे आणि असं कोणीच नाही जो मला हरू शकेल. तेव्हा ते म्हणायला लागतात, तुम्ही विसरता का, माझ्या सुनेने तुम्हाला जेलमध्ये टाकलं आहे. तेव्हा तो म्हणायला लागतो, मोठ्या बाई, तुम्ही जरा जास्त तोलाने बोलत आहात, जरा सांभाळून. तेव्हा ते म्हणतात, मी तर खरंच सांगते मोहितराव, सत्ता तर मलाही हवी आहे, पण त्याच्यासाठी आपण जे करतोय ना ते अगदी चुकीचं आहे, हे काही बरोबर वाटत नाही. तेव्हा तो म्हणतो, हे बघा मोठ्या बाई, तुम्ही स्वतःहून तर काही करत नाही, फक्त तुम्हाला उपसरपंच पद पाहिजे, असं कसं काय मिळेल? तेव्हा ते म्हणतात, कसं आहे माहिती का मोहितराव, मी सुद्धा प्रयत्न करते, मी स्वतःहून गोपाळ जिंकावा म्हणून हवन ठेवला आहे मंदिरामध्ये, अजून मी काय करू हो, माझ्या परीने मी सगळं करत आहे आणि तसंही गोपाळ जिंकण्यामध्ये आपल्या सगळ्यांचाच फायदा आहे ना. तेव्हा तो म्हणतो, तुम्ही काळजीच करू नका, यावेळेला काहीही झालं ना तरी गोपाळ जिंकणारच आहे आणि ही सत्ता पुन्हा आपल्या हातात येणार आहे. तेव्हा ते म्हणतात, हे बघा, मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते, जर यावेळेला गोपाळ हारला ना तर तुम्ही सुद्धा हरून जाशाल आणि तुमचं काहीच राहणार नाही, लोक तुमच्या तोंडामध्ये शेण घालू शकतात. तेव्हा तो म्हणतो, मोठ्या बाई, असं काहीच होणार नाही, उगाच तुमच्या मनातले गैरसमज बाजूला करा. मोहितरावांचं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर मोठ्या बाईंना थोडा आनंद झालेला असतो. दुसरीकडे इंदू इथे विठुरायाच्या समोर उभी असते. तेव्हा ती म्हणते, मला वाटलं नव्हतं मी कधी तुझ्यासमोर असं बोलेल की गोपाळ हरू दे आणि अधोक्षज जिंकू दे. खरं म्हटलं तर गोपाळ माझा जीवाभावाचा मित्र आहे, लहानपणापासून आम्ही सगळे एकत्र राहिलो, पण आता तो जे काही वागतोय ना त्याच्यामुळे मला वाटत नाही तो जिंकायला पाहिजे, कारण की त्याचं वागणं बोलणं सगळं काही चेंज झालं आहे. खरं म्हणजे या गावाला चांगल्याची गरज आहे आणि जसं आम्हाला हे सगळं स्वीकारायला लागतंय ना तसं व्यंकू महाराज आणि बाकी सगळ्यांनाही याचा त्रास होत आहे. विठुराया, तुझ्या मनात काय आहे ते आता आम्हाला सगळ्यांनाही कळू दे आणि त्याचा उलगडा लवकरच होऊ दे. दुसरीकडे श्रीकला इकडे रस्त्यावरती
रिक्षाची वाट बघत असते तेवढ्यात तिथे गोपाळ येतो आणि म्हणायला लागतो, काय ग, मी जिथे जाईल तिथे तू माझ्या मागे मागेच असते का? एकदम संधी साधून तिथेच उभी असते. तेव्हा ती म्हणते, हे तर माझा लक आहे आणि तसंही आता जेवढी बॅनरबाजी झाली आहे ना त्या हिशोबाने तू तर भावी सरपंच होणार आहेस ना. तेव्हा तो म्हणतो, ते तर होईलच, त्यामध्ये काही प्रश्नच नाही आहे. तेव्हा ती म्हणते, पण तू एवढं कॉन्फिडन्स ठेवू नको. खरं म्हटलं तर अधोक्षज आणि इंद्रायणीची खूप हवा आहे आणि त्याच्याबरोबर ती इंद्रायणी आहे ना त्याचं लेडी लक आहे, त्याच्याचमुळे तिची सगळी पावर त्याला मिळत आहे. तेव्हा तो म्हणतो, त्याच्या मागे असावी ती इंद्रायणीची पावर, तू नको काळजी करू. पण जेव्हा बोलण्याची गोष्ट येते ना तेव्हा माझं जीभ कोणीच थांबवू शकत नाही, कारण की मी जेवढा फटाईटपणे बोलू शकतो ना तू याचा विचार सुद्धा करू शकत नाही. आणि तो अधोक्षज आहे ना तो माझ्यासमोर तत्तपप्पा करत राहील, म्हणून हा माझा कॉन्फिडन्स नाही आणि ओव्हर कॉन्फिडन्सही बोलत नाही. हा माझा फक्त आणि फक्त कॉन्फिडन्स बोलतोय की यावेळेचं इलेक्शन आहे ते मीच जिंकणार आहे आणि त्याची पहिली पायरी असेल ही महाचर्चा जिंकून. तू बघच आता काय काय होईल. तेव्हा ती म्हणते, ऑल द बेस्ट, हे खरंच खूप छान आहे. तेव्हा तो विचारतो, काय ग, तुला कुठे सोडायचं आहे का? तेव्हा ती म्हणते, नको नको, मला दुसऱ्या रस्त्याला जायचं आहे. तो लगेच तिथून निघून जातो. तेव्हा श्रीकला मनातल्या मनात म्हणत असते, आता खरी मजा येईल जेव्हा गोपाळ जिंकेल ना तेव्हाच तर मला माझा पुढचा डाव खेळता येईल आणि तेव्हाच तर त्या इंदूला मी चारोखाने चित करू शकेल. तिला खूप आनंद झालेला असतो. दुसरीकडे इंदू इकडे म्हणत असते, अधोक्षज, तुला आता कामाला जायचं आहे आणि कामावर जाऊन या सगळ्या गोष्टीचा जास्त विचार करू नको. तुला फक्त आणि फक्त स्वतःच्या कामाकडे लक्ष द्यायला पाहिजे. तेवढ्यात तिथे पप्या येतो आणि म्हणायला लागतो, काय लव बर्ड्स, तुमचं लव करून झालं असेल तर मी आता बोलू का? खरं म्हटलं तर मला माझ्या भावी सरपंचाशी थोडं बोलायचं आहे. तेव्हा अधोक्षज म्हणतो, काय झालं रे तुला, तू एवढा का करत आहे? तेव्हा तो म्हणतो, कसं आहे माहिती का, मला हे सगळं गावामध्ये जे होत आहे ना ते बिलकुल पटत नाही आहे. म्हणजे तू आणि गोपाळ माझं लहानपणापासून जीवलग मित्र आहोत. आपण सगळ्यांनी एकत्र कितीतरी ठिकाणी काय काय चोऱ्या केल्या असतील, कुठे पेरू चोरले, कुठे आंबे चोरले आणि त्यानंतर आता एवढं सगळं जे होत आहे ना हे राजकारण मला आवडत नाही. तुम्ही तर माझी चेष्टा करायची आमदार म्हणून आणि ते मला सगळं आवडायचं. पण आता गोपाळ आणि तुझ्यामध्ये जी काही लढत होत आहे ना त्याच्यामध्ये माझं हेच म्हणणं आहे की सत्याचा विजय व्हावा आणि गावासाठी जे काही भलं आहे ना तेच व्हावं, ही माझी मनापासून इच्छा आहे. पण आजची जी सभा आहे ना ते मला पटत नाही आहे, पण तरीही जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. रामकृष्ण हरी. लगेच इंदुई त्याला रामकृष्ण हरी करते आणि तो तिथून निघून जातो. दुसरीकडे व्यंकू महाराज खूप चिडून गेलेले असतात. तेव्हा ते म्हणतात, हे सगळं चाललं काय आहे? म्हणजे भावाभावामध्ये एवढी मोठी स्पर्धा लागली आहे. माझं आणि अंताजी दादामध्ये ना वाद होते, आमचं कधी पटत नव्हतं, पण आम्ही कधी एक दुसऱ्याचा दुस्साहस केला नाही, कधीही एक दुसऱ्याच्या विरोधात असे उभे राहिलो नाही जसं गोपाळ आणि अधोक्षज उभा राहिला आहे. खरं म्हणजे भावाभावांची लढाई सुरू आहे. मला तर असं वाटते माझंच नशीब फुटका आहे की माझ्या पदरी असा नालायक मुलगा जन्माला आला आहे जो माझं ऐकत नाही. हवं तर तो डॉक्टर आहे पण त्याची अक्कल त्याला वापरता बिलकुलच येत नाहीये. हे काय करायचंय त्याला अधोक्षज बरोबर महाचर्चा करायची आहे आणि स्वतःच्या घराण्याची आबरू काढायची आहे. खरं म्हटलं तर आता विठूच्या मनात काय आहे ना हे मला समजत नाही, ज्याच्याचमुळे हे सगळं घडत आहे. खरं म्हटलं तो काय करवेल आणि काय दाखवेल ना हे माझं मलाही समजत नाही. शकुंतला काकी त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतात पण व्यंकू महाराज खूप चिडलेले असतात. तेव्हा शकुंतला काकी म्हणायला लागतात, मला समजतंय यांना जेवढ्या वेदना होत आहेत ना तेवढ्या आई म्हणून मला सुद्धा खूप वेदना होत आहेत, पण आपण काहीच करू शकत नाही. जे होईल ते आपल्याला सामोरं जायला लागणार आहे. दुसरीकडे इकडे अधोक्षजच्या नावाच्या जोरदार घोषणा सुरू असतात. येऊन येऊन येणार कोण, अधोक्षज महाराज शिवाय आहेच कोण. तेवढ्यात दुसरीकडे डॉक्टर गोपाळचा विजय असो अशा जोरजोरात घोषणा सुरू होतात. तेवढ्यात मोहित माईक घेतो आणि म्हणायला लागतो, आजच्या सभेची सुरुवात मीच करणार आहे, कारण की गेले 3 टर्म झाले या गावाचं नेतृत्व मीच केलेलं आहे. पण यावेळेला मी तुमची माफी मागत आहे, कारण की यावेळेला मला या गावाचं नेतृत्व काही करता आलं नाही, कारण की ही संधी मी दुसऱ्या कोणाला तरी दिली आहे. कारण की दिग्रसकर जे घराणं आहे ते खूप मोठं घराणं आहे. ते या घराण्याने आपल्या गावकऱ्यांसाठी खूप काही केलं आहे. त्याच्याचमुळे आम्ही आमचं पद सोडून आता अजून कोणाला नाही तर डॉक्टर गोपाळ दिग्रसकरांना हे पद दिलं आहे आणि त्यांचं स्वागत व्हायला पाहिजे, जोरदार टाळ्या वाजायला पाहिजेत. तेवढ्या ते म्हणायला लागतात. आणि दुसरीकडे दुसरं कोण आहे माहितीये का तुम्हाला, जे इंद्रायणीचे
नवरा म्हणजेच अधोक्षज महाराज आहेत, ज्यांना त्यांच्या घराण्याचा वारसा बरोबर आला आहे. अशा या दोघांची भिडत आहे आणि या भिडतमध्ये आज जी महाचर्चा होईल ना, असं समजा या घराण्यामधलं एक रणरागिणीसारखं रूप असणार आहे आणि या रणामध्ये सगळे एक दुसऱ्यावरती वार करणार आहेत. कोण जिंकेल कोण नाही हे आपल्याला माहिती नाही, पण या स्पर्धेनुसार खूप गोष्टी बाहेर येणार आहेत की कोण शब्दामध्ये कोणाला हरू शकतं हे आपल्याला या स्पर्धेमध्ये समजेल. आणि आता याची सुरुवात करूया. मी दोन्ही उमेदवारांना इथे बोलून घेतो. तो लगेच अधोक्षज आणि इकडे दोघांना बोलवतो. हे सगळं होत असताना सगळ्यांना थोडं आश्चर्यच वाटत असतं. तेवढा तो म्हणतो, आता तुम्ही दोघंही सुरुवात करू शकता. हे सगळं बघताना इंदूलाही थोडा आनंद झालेला असतो. तेवढ्यात मोहित म्हणायला लागतो, आता 3 टर्म झालं मीच हे सगळं काम करतोय ना, मग सुरुवात सुद्धा आम्हीच करणार आहोत. काय अधोक्षज महाराज तुम्ही सांगा ना, तुम्ही या गावाच्या विकासासाठी काय करणार आहेत? तेव्हा अधोक्षज म्हणतो, पहिले तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून नमस्कार. तेवढ्यात तो अडखडतो. ते बघता मोहित म्हणायला लागतो, नमस्कारालाच एवढा वेळ लागला आहे, मग भाषणाला किती वेळ लागेल याचा काही अंदाजच लावता येत नाही. तेवढ्यात अधोक्षज थोडा खचून जातो. तेव्हा इंदू त्याला धीर द्यायला लागते की अधोक्षज घाबरू नको, मी आहे ना. तेवढ्यात तो पुन्हा त्याचं बोलणं सुरू करत असतो. तर इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत एकीकडे अधोक्षज तर दुसरीकडे मोहित एक एक करून प्रश्नांचा भडीमार सुरू होतो. तेव्हा मोहित विचारतो, काय रे शाळेचं काय प्रगती पुस्तक आहे? तेव्हा तो म्हणतो, येणाऱ्या दिवाळीमध्ये शाळेची सुरुवात होणार आहे. तेव्हा मोहित म्हणायला लागतो की शाळेच्या नावाने फक्त गाजर दाखवायला घेतलं आहे आणि मत गोळा करायला घेतली आहेत का? तेवढ्यात इंदू पुढे येते आणि म्हणते, येणाऱ्या दिवाळीमध्ये शाळेची सुरुवात होणार आहे आणि पहिली वीट आहे ते एका प्रमुख पाहुण्याच्या हस्ते ठेवली जाणार आहे. तेवढ्यात विंजे सरकार म्हणतात, मोठ्या बाई तुम्हाला समजलं ना मेन माणूस कोण आहे? तेव्हा ते म्हणतात, माहित आहे तो विठू पंढरपूरकर ना. हे सगळं ऐकल्यानंतर त्यांना खूप आनंद झालेला असतो. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच हे इलेक्शन काय कोणामध्ये ठिणगी पेटवणार आहे? तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक